आपण तिकडे गेल्यानंतर स्वतः श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ इकडे येणार आहेत। ही उत्तम बाब आहे गुरुदेव। चरपटीच्या भोवती ज्या अशुभ शक्ती आहेत त्यांच्याशी त्याला लढता यावं इतपत सिद्धी तरी चरपटीकडे असायला हव्या। आज आपल्याकडच्या शक्ती त्याला द्यायच्या म्हटल्या तरी तो ग्रहण करू शकेल का नाही याची शंका आहे। आज चरपटीला आपण पूर्ण वेळ थांबून घेऊया आणि त्याच्यावर आपण शक्तिपात करूया। गुरुदेव, त्याची सध्याची मनस्थिती पाहता शक्तिपात ग्रहण करणे ही गोष्ट त्याच्यासाठी मोठी होणार नाही का? त्याला ते ग्रहण करायला जमू शकेल। ठीक आहे गुरुदेव, तो आल्यानंतर आपण हे करूया। होय, म्हणजे त्याच्या अवतीभोवती असलेल्या अशुभ शक्तींशी लढायला त्याला बळ मिळेल आणि आपणही निश्चिंतपणे गिरनारवर जाऊ शकू। चरपटी, तू रोज येतोस त्यापेक्षा आज लवकर आला आहेस, उत्तम। तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं। घरी असताना इथलेच विचार माझ्या डोक्यात असतात। मला खूप शिकायचं आहे तुमच्याकडून। शिकण्याची ओढ नेहमी अशीच ठेव चरपटी। हो। आसन ग्रहण कर। चरपटी, आपली ही आजची भेट ही तुझ्यासाठी फार महत्वाची आहे। आम्ही आज इथून प्रस्थान करणार आहोत, परंतु निघण्याआधी तुला काही गोष्टी आम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यासाठी तू दिवसभर आमच्याकडेच थांब। नारायण नारायण। जालिंदरनाथ, चरपटी इथे एवढा वेळ थांबला तर त्याला घरच्यांकडून त्रास होईल। त्याला तो त्रास सहन करावा लागेल। काही मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून चालत नाही। त्याला त्या पार करूनच पुढे जावं लागेल। त्यासाठी मी तयार आहे। तुझ्याकडून तेच अपेक्षित आहे चरपटी। आज तुला साधनेच्या एका वेगळ्या टप्प्यावर जायचं आहे। आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ते ग्रहण करण्याचा वेग तुला वाढवायचा आहे। मी प्रयत्न करेन। आता मला काय करायचं आहे? हे बघ, आज आम्ही इथून निघून जाऊ, त्यामुळे आपली पुन्हा कधी भेट होईल सांगता येणार नाही। त्यामुळे आज आम्ही तुझ्याकडून जे काही करून घेणार आहोत ते कायम स्मरणात ठेव। आम्ही गेल्यावर त्याचं चिंतन कर, तुझी साधना वाढव। मी तुमचे सगळे आज्ञा पाळेन, सांगितलेल्या गोष्टी करेन, पण तुम्ही इथून जाऊ नका। मला आपल्याकडून खूप काही शिकता येईल। तो सहवास आणखी असायला हवा। आम्हाला जावं लागेल चरपटी। गुरुपौर्णिमेनिमित्त आणि पुढील कार्य करण्यासाठी आम्हाला इथून प्रस्थान करणं अपेक्षित आहे। तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, पण मला तुमच्यासाठी काय करता आलं नाही। चरपटी, आम्हाला तुझ्याकडून काहीच नको। योग्य वेळ आल्यानंतर तू ते आम्हाला देशीलच, परंतु आता आम्ही तुला जे काही देणार आहोत ते ग्रहण करण्यासाठी तू तुझी क्षमता वाढव।
आपण सांगावं. सर्वप्रथम तू मी सांगितला होता तसा ओंकार लाव. ओम ओम काय हो काकी, इकडे कुठं निघालात? आणि ते बी इकलंच वय. काय ग रमे, तुला एवढं पण कळत नाही का की कुठे जाताना एखाद्या माणसाला विचारू नये, काम अडतं त्याचं. अहो तसं नाही काकी, तुम्ही इकडे कधी जात नाही ना म्हणून विचारलं. हो का? का या भागात मी जायचं नाही असा काही नियम आहे का? काय रे गोविंदा, बघ तुझी बायको कशी चौकशा करते माझ्या. काय कर मी कशाला काय बोलतीस का केला? तिकडं अंजनाईचं घर आहे म्हणून विचारलं, तिकडं कुठे चाललं? माझं एक महत्वाचं काम आहे, मला अडवू नको, मला जाऊ दे. हो काकीचं काय काम असेल अंजनाईकडं? तुला काय करायचंय? काय का असं ना? हवं तसं नाही. आज पातूर सुलक्षणा काकी कधी अंजनाईच्या घरी गेली नाही, मग आताच काय काम पडलं? नक्की तिच्या मनात ना काहीतरी शिजत असेल. आई, मी जाऊन चरपटीला सांगू का? तुला यात लक्ष घालायची काय बी गरज नाही. त्यासने काय करायचं ते करू दे. चला आपण शेतात जाऊ. चंदू चल. आई, अजून किती वेळ अशी पूजा करणार आहेस? बास कर आता. अंजनाई, आहेस का घरात? ये की. अंजनाई, तू तुझीच पूजा करत बसणार आहेस का माझ्याकडे बघणार आहेस? तुला काय कमी आहे? समजत आहे तुझ्याकडं. ते म्हणत नाहीये मी, पण माझ्या घरात काय चाललंय ते माहितीये ना तुला? काकी, अहो कशाला तो उगाच विषय? नर्मदे, तुला काय कळत नाही? सुलक्षणा तिचं मन मोकळं करायला आलीये. तू एक काम कर, तू आज जा. मी का आज जाऊ? तुला सांगितलं ना आज जा म्हणून. आज जा, आमासनी जरा बोलायचं हाय. आम्ही तुला जे शिकवलं, जे सांगितलं ते तू उत्तम प्रकारे ग्रहण केलेलं आहेस आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. भविष्याच्या दृष्टीने तुझ्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे चरपटी. पुढे जाऊन तू नाथपंथाचे कार्य करणार आहेस आणि त्यासाठी तुला हे सगळं उपयोगी पडेल. चरपटी, तू जी साधना करतो आहेस ती आता तुला हळूहळू वाढवत न्यायची आहे. त्यात अजून खोल खोल जायचं आहे. तुम्ही सांगितलेलं सगळं मी ध्यानात ठेवीन. आता ती वेळ आलेली आहे. माझ्यातील अग्नितत्व मी तुला देतो. मी देखील माझ्याकडील शक्ती तुला देतो चरपटी.
आम्ही दोघांनी तुला आपापलं तत्व दिलेलं आहे चरपटी. त्याचा उपयोग तुला अशुभ शक्तींशी लढताना होईल. आता तुला आज्ञा आहे, तू स्वगृही जा. आता आपली भेट कधी होईल हे ठाऊक नाही. आम्ही आता प्रस्थान करतो आहोत. सुलक्षणे बोल आता. अगं अंजनाई, काय सांगू तुला. घरात एक भूत घुसून बसलंय, त्याला बाहेर कसं काढू सांग. दिसायला दिसतोय तो लहान मुलगा, पण तो चरपटी कसा आहे तुला चांगलं माहितीये. मला समजा ठाव आहे. मी आधी सांगितलं होतं तुला, त्या चरपटीला घरात ठेवशील तर तुझ्या घरातलं एक माणूस मरल. औषधाला एक बी माणूस उरायचं नाही. समध्या कुळाचा नाश करेल त्यो. अगं अगं अंजनाई, काय काय शुभ बोलतेस तू हे. तुला सावध करा बोलते म्या. माझं ऐकलं नाहीस तर तू चरपटी तुझ्या घराचं वाटोळ करेल, वाटोळ. म्हणूनच तुझ्याकडे आले अंजनाई. मला माझं घर वाचवायचंय. काय उपाय करू ते तू सांग मला. मी सांगन ते तू करणार आहेस का? तरच मी सांगेन. तू सांग फक्त मला काय करावं लागेल ते सगळं करेन मी. मला माहितीये या सगळ्यातून आता फक्त तूच मला वाचवू शकतेस अंजनाई. तुला काय वाटेल ते कर. पूजा कर, नवस कर, काय करायचंय ते कर, पण त्या चरपटीचं काहीतरी कर. ठीक आहे. मी सांगन त्या रातच्याला चरपटीला घराबाहेर पाठवू. तो रातच्या वेळेला घराबाहेर पडला की पुढं काय करायचं ते म्या करेन. आज रात्री पाठवलं तर चालेल का? वाय चालतंय की. तो चरपटी रात्री घराबाहेर पडला की पुण्यांदा घरात यायचं नाही. सुलक्षणे, तुला समद सुखाचे दिस येतील ग. करते मी. नर्मदे, तुला काय सांगितलं म्या? काय बोलत होता तुम्ही? अंजनाई, निघते मी आता. सुलक्षणे, म्या काय सांगितलं ते इसरायचं नाही. आणि कुणापाशी काय बोलायचं नाही. हो, येते. काय सांगितलंस तू त्यांना? तुला त्या समजात लक्ष घालायची काय गरज नाही. माझं मी बघते. चरपटी, भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात मला तुमची आठवण येईल. आम्हालाही तुझी आठवण येईल चरपटी. आता हा गोपू तुझ्या सोबत आहे. तो ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टींचं पालन कर. हो. मुनिवर, चरपटीचे दायित्व आपल्यावर सोपवून आम्ही जात आहोत. नारायण नारायण. जालिंदरनाथ, चिंता नसावी. मी चरपटीची योग्य ती काळजी घेईल. आम्हाला तो विश्वास आहे.
आता चरपटीला तुम्ही घरी सोडा. आदेश अलाखन निरंजन. नारायण नारायण. चल चरपटी. काकी, अंजनाईकडे गेला होता ना तुम्ही? रमे, तुझं काय चाललंय काय ग? तू काय माझ्यावर लक्ष ठेवून असतेस का काय? अहो तसं नाही काकी, म्हणजे तुम्ही अंजनाईच्या घरी कधी जात नाही ना बघ, म्हणून म्हणते ती. तसं नाही, तुम्ही लई येड अंजनाईच्या घरी होत्या. असं नेमकं काय काम होतं तुमचं? अंजनाईची तब्येत बरी नाहीये म्हणून तिला भेटायला गेले होते. माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही? तुम्ही तर गेला नसालच तिला भेटायला, म्हणून मी जाऊन आले. जाऊ द्या मला घरी, आता मला उशीर होतो. रमे, अगं उगाच काय बाई शंका नका काढत जाऊ. नाही नाही, काकी आणि अंजनाई ना नक्कीच काहीतरी ठरवलेलं दिसतंय. चरपटीच्या आई बानं त्याची चांगली काळजी घ्यायला पाहिजे. चरपटीला काही व्हायचं नाही आई. त्याच्या पाठीमाग साधू आहेत. चरपटी, तुला त्यांच्याकडून जे ज्ञान मिळालंय त्याची अनुभूती तू स्वतः घे. त्यावर नीट विचार कर, चिंतन कर. योग्य वेळ आली की त्याचा उपयोग कर. पण त्यासाठीची योग्य वेळ मी कशी ओळखायची? मी तुझ्या सोबतच आहे. त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा हे मी तुला सांगेन. तू आहेस म्हणून मला खूप गोष्टी समजल्या आहेत. पुढेही मी तुला बरंच काही सांगणार आहे. तुला योग्य ती दिशा दाखवत राहणार आहे. मला एक प्रश्न आहे गोपू, बोल ना. माझ्या आजूबाजूला अशी काय परिस्थिती आहे की मला हे सगळं दिलं जातंय, शिकवलं जातंय? तुला हळूहळू समजेल की तुझ्या भोवती किती अशुभ शक्ती आहेत. तुला चांगलं आणि वाईट यामधला फरक ओळखता यायला हवा. तू डोळे उघडून नीट शांत अवतीभोवती पाहशील तर तुला कळेल किती कठीण परिस्थिती आहे. दुष्ट शक्ती तुला त्रास देण्यासाठी, इथून बाहेर काढण्यासाठी टपलेल्या आहेत. आणि त्याची सुरुवात देखील झालीये. तू सावध राहा. जे काही करशील ते सजग मनाने कर. तुझ्या भोवती असणाऱ्या चांगल्या लोकांचेही तुला रक्षण करायचे. ते तुझं दायित्व आहे. दत्ता महाराज मला कधी भेटतील? ते तुला लवकरच भेटतील. पण तुझ्या साधनेमध्ये कसलीही उणीव ठेवू नकोस. सगळं आपोआप घडेल असं गृहीत धरू नकोस. तपाने, साधनेने तुझं तेज इतकं वाढव की दत्त महाराज तुला सहज भेट देतील. हो, मी नक्की करेन. आणि एक ध्यानात ठेव, तुला जसे जालिंदरनाथ, कानिफनाथ भेटले तसे इतर नाथ सुद्धा तुला भेटायला येतील. तोवर तू साधना करत राहा. चल, येतो मी आता. नारायण नारायण. गुरुदेव, आपण ठरवल्याप्रमाणे चरपटीला आपण सगळ्या शक्ती प्रदान केल्या आहेत. आपण केलेला शक्तिपात चरपटीने योग्य पद्धतीने ग्रहण केला आहे. होय का नाही? आपण जी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही अगदी सहजपणे चरपटीने हे शक्य केलं. आता त्याच्या भोवती असलेल्या अनिष्टांचा सामना चरपटीला करता येणार आहे. यावरून असंच दिसत आहे की त्याला हे सगळं शिकण्याची आतुरता लागली आहे. ती ओढ त्याच्या मनाला लागली आहे. काहीतरी शिकण्याची सतत भूक असणं मनुष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे का नाही? ती भूक असेल तरच आपण ज्ञानाच्या शोधार्थ निघतो आणि नवनवीन ज्ञान प्राप्त करतो. गुरुदेव, आता पुढे काय आज्ञा आहे? इथून प्रस्थान करण्याची वेळ आलेली आहे का नाही?
आता आपण सगळ्या नाथांसोबत गिरनारला जाऊया. गुरुदेव, आपण तिकडे येत आहोत असा संदेश आपण श्री मच्छिंद्रनाथांना पाठवूयात का? मी तो पाठवतो. हे मच्छिंद्रनाथ, हे गोरक्षनाथ, चरपटीसाठी जे जे योग्य होतं ते आम्ही केलं आहे. नववे नाथ घडवण्यासाठी सगळे नाथ आपापल्या परीने सहाय्य करत आहेत. आम्हीही आमच्या वतीने ते केलं आहे. आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही गिरनारला निघतो आहोत. श्री दत्त महाराजांचे दर्शन व्हावे आणि आपली भेट व्हावी ही अभिलाषा घेऊन आम्ही गिरनारला येत आहोत. यानंतर चरपटीची साधना श्री दत्त प्रभूंच्या कृपेने सुरू राहील.